मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या बॅग चेकिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद। बॅग चेकिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याने रेल्वे प्रवासी वर्गात संतापाची लाट। नाशिकच्या मनमाड शहर रेल्वे मोठे जंक्शन असून या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरून 160 पेक्षा अधिक रेल्वे सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवासी गाड्या मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात। त्यात मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड या ठिकाणावरून शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, चाकरमानी, प्रवासी वर्ग हजारोंच्या संख्येने ये-जा करत असतात। तसेच मनमाड शहर येथे प्रसिद्ध शीख धर्मीय गुरुद्वारा गुप्तसर साहिब, भारतीय खाद्य निगम FCI, इंधन पेट्रोलियम प्रकल्प आहे। तसेच नवीन वर्षाचा प्रारंभ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी विविध तपासणी मोहीम हाती घेऊन मोहीम राबविण्यात यावी। या स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशांची मोठी वर्दळ होत असती। त्याच अनुषंगाने मनमाड तिकीट ऑफिस जवळील बॅग चेकिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याने रेल्वे प्रवासी वर्गात संतापाची लाट पसरली आहे। भविष्यामध्ये कुठल्याही घातपात अपघाती घटनाला बळी न पडता संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी बॅग चेकिंग मशीन त्वरित चालू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। मनमाड हे मध्य रेल्वेचं सर्वात मोठं स्टेशन आहे। तसंच मनमाडमध्ये शीख धर्मियांचं पवित्र असं गुरुद्वाराचं स्थान आहे। मनमाडला लगतच FCI आहे, ऑइल कंपन्यांचा डेपो आहे। असं असताना देखील मनमाडच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय बुडकळीस आली आहे। सामान चेक करण्याचं जे मशीन आहे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे। कुठलाही अधिकारी त्यावर कारवाई करायला तयार नाही आणि त्या ठिकाणी जे सुरक्षाकर्मी असतात ते सुद्धा त्या ठिकाणी हजर नसतात। त्यामुळं मनमाडच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय धोक्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यात त्वरित लक्ष घालावं आणि या मनमाड रेल्वे स्टेशनचं जे बॅग स्कॅनिंग मशीन आहे ते त्वरित सुरू करावं, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही घातपात होणार नाही। जर असं भविष्यात झालं तर याला सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावं आणि हे मशीन आत्ता जर बघितलं तर ते धूळ खातंय। इतकं मोठं रेल्वे स्टेशन असताना 160 प्रवासी गाड्या या ठिकाणी येतात। असं असताना सुद्धा रेल्वे सुरक्षा अधिकारी याच्यात अजिबात लक्ष घालायला तयार नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। जर याच्यात काही लक्ष घातलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही वरिष्ठ स्तरावर या विरोधामध्ये तक्रार करू।